स्टेट बोर्डची परीक्षा देणाऱ्या 12वीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? खूप टेन्शन मध्ये, खूप मोठा अभ्यास आहे, टेन्शन आलंय. ज्यांनी केलाय त्यांना पण टेन्शन आलंय, ज्यांनी नाही केलाय त्यांना पण टेन्शन आलंय. आता 4च दिवस शिल्लक राहिलेत परीक्षेला आणि नेमकं काय करायचं? तर बघा, तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज माझ्या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला एक डायरेक्शन मिळणार आहे. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सगळ्यात महत्वाचं व्हिडिओचं टायटल काय आहे तर 4 डेज मास्टर स्ट्रोक स्ट्रॅटेजी फॉर स्टेट बोर्ड एक्झाम. मास्टर स्ट्रोक कशाला म्हणतात की अगदी शेवटच्या क्षणी काहीतरी कौशल्यपूर्ण कृती करून, काहीतरी गेम चेंजर असा निर्णय घेऊन पूर्ण निर्णय पलटवण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते त्याला मास्टर स्ट्रोक असं म्हणतात. आणि आता आपल्याला तेच करायचंय. तर बघा, आता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला जे टेन्शन आलंय ते टेन्शन सध्या बाजूला ठेवा आणि अभ्यास तर करा. शेवटच्या क्षणापर्यंत लढून तर बघू आपण, जे होईल ते होईल. आणि आपण म्हणतो की 10वीचे आणि 12वीचे मार्क्स फार काही महत्वाचे नसतात, पण तसं नसतं. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तर तुमच्या बायोडाटामध्ये पहिल्यांदा फोकस केलं जातं तुमचं 10वीचं आणि 12वीचे मार्क्स. आणि म्हणून तुम्हाला 12वीला चांगले मार्क्स मिळणं गरजेचं आहे. आणि आता जर अभ्यास केला तर तुमच्या सीईटी नीटच्या अभ्यास पण तोच आहे, तर त्याचा पण बऱ्यापैकी अभ्यास होऊन जाणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ह्यावेळेस सीईटीला फार काही वेळ नाहीये आणि त्यामुळे आपल्याला रेग्युलरच्या अभ्यासात तो चांगला केला तर सीईटीला पण फायदा होणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं की तुमच्याकडे जिद्द असेल, चिकाटी असेल, मेहनत करण्याची तयारी असेल तरच हे होऊ शकतं. आलं का लक्षात? मग आता आतापर्यंत अभ्यास केला नाही, आता तुम्हाला 2 ते 2.5 महिने काहीतरी गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे, तेव्हा सक्सेस मिळणार आहे. 12वीचे मार्क्स म्हणजे सीईटी नीटचे मार्क पूर्ण आयुष्याला दिशा देणार आहेत. आणि म्हणून आपल्याला दुसरं कुणासाठी नाही अभ्यास करायचा आहे, आपल्या स्वतःसाठी अभ्यास करायचा आहे. म्हणजे स्वतःवर आता विश्वास ठेवा की बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड युअर ॲबिलिटीज. स्वतःमध्ये काय आहे ते ॲबिलिटी ओळखा, तुमच्यामधल्या ॲबिलिटी ओळखा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि तुम्हाला नुसतं एकटं असून चालत नाही बाळांनो, तर तुम्हाला प्रेरणा, प्रोत्साहन, व्यवस्थित मार्गदर्शन करणारा शिक्षक सुद्धा पाहिजे असतो की जो तुम्हाला या सगळ्याला दिशा देऊ शकेल. तर आता बघा, सगळ्यात आधी टाइम टेबल करा. आता दिवसाचे 15 ते 16 तास अभ्यास करण्याची तयारी ठेवा. आता मी ज्यांना पहाटे उठायची सवय आहे अशांसाठी हे टाइम टेबल बनवलेलं आहे, तर तुम्ही जे रात्री जागतात त्यांनी त्याच्यात बदल करून स्वतःसाठी करा. मग आता काय करायचं तर तुम्हाला 16 ते 17 तास अभ्यास करण्याची तयारी ठेवा. मग सकाळी जर तुम्ही 5:30 ला उठलात ना बाळांनो, तर अर्ध्या तासात तुमच्या सर्व गोष्टी उरकून घ्या, दैनंदिन कामं ती जी काही आहेत ती. आणि 6 ते 9 असा 3 तास फिजिक्स करा. आलं लक्षात? म्हणजे व्यवस्थित दिशा कशाने मिळते तर टाइम टेबलने मिळते. आणि म्हणून 6 ते 9 असं 3 तास फिजिक्स करा, पण मध्ये मध्ये अर्ध्या तासाने 5-5 मिनिटाचा गॅप घेत चला. आलं का लक्षात? कंटिन्यू कोणी अभ्यासाला बसू शकत नाही हे मला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे 6 ते 9 असं 3 तास सकाळी फिजिक्स केलं, कारण फिजिक्स आणि मॅथ्स हे विषय थोडे काठिण्य पातळी जास्त असणारे विषय आहेत आणि म्हणून फ्रेश मूड मध्ये असे अवघड विषय सिलेक्ट करायचे. मग जर समजा मग 10 ते 1 परत 9 ते 10 1 तासाचा गॅप आहे आणि 10 ते 1 असा 3 तास केमिस्ट्री करा. इथे पण 5-5 मिनिटाचा गॅप घ्या. त्याच्यानंतर 2 ते 5 परत इथे 1 ते 2 गॅप घ्या. एक झोप काढा, म्हणजे मेंदू थकलेला असतो अभ्यास करून, शांतपणे एक झोप काढा. आणि 2 ते 5 परत असे 3 तास मॅथ्स घ्या. मॅथ्स का घ्या? दुपारच्या वेळेस परत झोप येते, त्यामुळे न्यूमरिकल्स, फॉर्म्युले असे सोडवता न्यूमरिकलची प्रॅक्टिस मॅथची करता करता थोडीशी झोप काय होते, उडून जाते. आणि म्हणून मॅथ्स, मग बघा कधी फिजिक्स आधी करायचं, कधी मॅथ्स आधी करायचं, समजलं का? त्याच्यानंतर 6 ते 9 परत 5 ते 6 1 तास गॅप घ्यायचा आणि 6 ते 9 असं 3 तास बायो, असे 12 तास सायन्सचा अभ्यास करायचा. आणि 9 ते 9:30 परत ब्रेक घ्यायचा आणि 9:30 ते 11 लँग्वेजचा अभ्यास करायचा. म्हणजे असा 13.5 तास तरी कमीत कमी अभ्यास तुम्ही 4-5 दिवस केला तर बोर्डाचे पेपर तुम्हाला चांगले जातील. समजलं का टाइम टेबल? त्याच्यानंतर आता काय करायचं तर राहिलेल्या 4 दिवसांमध्ये सगळा अभ्यास करण्याची आता वेळ नाही आणि म्हणून सिलेक्ट हाय वेटेज 6 चॅप्टर.
अभ्यास होणार आहे जर तुम्ही फिजिक्सचे 6 चॅप्टर निवडले तर. आणि त्यातून तुम्हाला 35 जरी पडले आणि 30 प्रॅक्टिकलचे तरी आरामशीर फर्स्ट क्लास मिळणार आहे. समजलं का? म्हणून 6 तुमच्या कपॅसिटीनुसार आधी केलेलं असेल तर ते धरून तुम्ही, पण आता 4 दिवसात 6चे चॅप्टर चांगले होऊ शकतात. समजलं का? असं प्रत्येक विषयाचं करा की हाय वेटेज चॅप्टर सिलेक्ट करा, तुम्हाला सोपे वाटणारे, कमी कष्टात जास्त मार्क देणारे असे 6 ते 7 चॅप्टर फिक्स करा. समजलं? त्याच्यानंतर तुमचा सोर्स फिक्स करा. आता सोर्स सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचा सोर्स हे तुमचं स्टेट बोर्डचं टेक्स्ट बुकच असलं पाहिजे. पण ते जरा अवघड वाटतं आणि म्हणून त्याच्यावरून एक स्वतःची सेपरेट नोटबुक तयार करा. मग त्या नोटबुक मध्ये काय काय करायचं ते पण मी आता तुम्हाला सांगते. तर सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टी लक्षात घ्या की आपल्याला टाइम वेस्ट करायचा नाही. डोंट वेस्ट टाइम अँड बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. स्वतःशी प्रामाणिक राहा. फसून पुस्तकात अभ्यास करतो म्हणायचं, मोबाईल घालून बसायचं आणि दुसरंच फेसबुक, ट्विटर, हे सगळं इंस्टा याच्यावर सगळ्यावर वेळ घालवायचा. तसं करायचं नाही. बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. स्वतःशी प्रामाणिक राहा. त्याच्यानंतर डिलीट ऍप फ्रॉम युअर मोबाईल. 2-2.5 महिने हे सगळे ऍप डिलीट करून टाका. त्याने काही फरक पडणार नाही. काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी गोष्टींचा त्याग करावा लागतो. सोशल मीडिया हा कायमच आहे आयुष्यभर. नंतर मोबाईलच खेळायचंय करिअर झाल्यानंतर आणि त्याच्यामुळं तुम्ही ते ऍप स्वतःच्या फायद्यासाठी डिलीट करून टाका. त्याच्यानंतर पेरेंट सपोर्ट. तुम्ही जेव्हा तुमच्या पालकांचा आत्मविश्वास म्हणजे तुम्ही विश्वास संपादन करणार आहे की हा मुलगा आता खरंच अभ्यास करतोय, ही मुलगी आता खरंच अभ्यास करते, तर ते तुम्हाला कामं सांगणार नाहीत. म्हणजे इथं तुमच्या अभ्यासाला तुमच्या पेरेंटचा सपोर्ट पण खूप महत्वाचा आहे. की जसं तुम्हाला अभ्यासाचं वातावरण तयार करून देणं, शक्य असेल तर सेपरेट रूम देणं, त्या रूम मध्ये असे आपले चार्ट बनवा, ते लावा. बनवलेले असतीलच तुम्ही महत्वाच्या फॉर्म्युलांचे चार्ट, किंवा तुम्हाला आता वेळ नाहीये कुणाकडून तुमच्या बहिणीला, भावाला, आईला बनवायला लावा आणि त्या अभ्यासाच्या खोलीत लावा. म्हणजे सतत येता जाता डोळ्यावर पडलं ना की डोळ्यासमोर असलं ना की ते पटपट पाठ होऊन जातं. अशा पद्धतीने पेरेंटचा सपोर्ट सुद्धा तुम्हाला खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर डोंट अटेंड फंक्शन. कोणतंही फंक्शन, कोणताही कार्यक्रम अटेंड करायचा नाही. आणि फोकस ऑन इम्पॉर्टंट क्वेश्चन. महत्वाचे प्रश्न आहे ना या 6 चॅप्टर व्यतिरिक्त जे कायम विचारले जातात तर ते पण करायचे. अशा फोकस करायचंय आपल्याला. आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी करताना बघा, रीड, रिमेंबर. बघा 2दा वाचायचं, 10 वेळा आठवायचं आणि 10 वेळा लिहून काढायचं. R³ फॉर्म्युला वापरून अभ्यास करायचा. समजलं का? रीड, रिकॉल अँड रीराईट. आणि जेव्हा लिहून प्रश्न करायचे तेव्हा तुमचा अभ्यास चांगला होणार आहे. आता फिजिक्सचा अभ्यास करताना तुमच्या वहीत काय घ्यायचं, सगळे फॉर्म्युले समजून घेऊन त्यातल्या तुमच्या म्हणजे प्रत्येक त्याच्यात जे नोटेशन आहे त्या नोटेशनचं मिनिंग समजून घेऊन फॉर्म्युले पाठ करायचे आणि ते व्यवस्थित लिहून काढायचे. म्हणजे सीईटी साठी आणि रेग्युलर साठी फॉर्म्युला शीट तयार होईल तुमचं. त्याच्यानंतर डायग्रामची प्रॅक्टिस करा. बघा अगदी डायग्राम काढायला बसलं ना तर तासाभरात 10-15 डायग्रामची प्रॅक्टिस होऊ शकते. आणि म्हणून कुठे झोप आली, कंटाळा आला ह्या सगळ्या याच्यात तर त्यावेळेस डायग्राम काढायला घ्यायच्या. 10 वेळा एक डायग्राम काढून पाहायची, व्यवस्थित काढायची. त्याच्यानंतर हे 3 D खूप महत्वाचे. पहिला D फॉर डेरिव्हेशन, दुसरा D फॉर डिफरन्स आणि तिसरा D फॉर डेफिनेशन. हा D³ जसा R³ महत्वाचा आहे तसा हा D³ पण महत्वाचा आहे. सगळे डिफरन्स मी तुमची टार्गेट सिरीज जी केलेली आहे त्याच्यात पहिले सगळे डिफरन्सेस घेतलेले आहे. ते कसे लिहायचे, काय लिहायचे सांगितलं. आता मी तुमचा वेळ घेणार नाही. समजलं? डेफिनेशन्स करा, लॉज करा. त्याच्यानंतर तुमच्या वहीत ही जी वही बनवली आहे ना त्याच्यामध्ये सॉल्व्ड न्यूमेरिकल शक्यतो पुस्तकातलं कोणतं न्यूमेरिकल आपल्याला परीक्षेसाठी प्रिपेअर करायचंय तर असे सॉल्व्ड न्यूमेरिकल जनरली जादा विचारले 2-2 मार्काचे तर ते तुम्ही म्हणाल पुस्तकात आहे मग वहीत कशाला घ्यायचे, तर ते पुस्तकात डायरेक्ट उत्तरं दिलेले. तुम्हाला परीक्षेत लॉग वापरून कॅल्क्युलेशन करायचे तर त्याच्या ते पूर्ण जे काही तुमचं न्यूमेरिकल आहे त्याची लॉगच्या कॅल्क्युलेशन सह प्रॅक्टिस करा आणि म्हणजे तुम्हाला परीक्षेत तिथं ती अडचण येणार नाही लॉग वापरायला. आलं लक्षात? मग या पद्धतीने फिजिक्सची तयारी करा. डेरिव्हेशन्स करताना त्याचा अल्गोरिदम बनवा. आपल्या वहीत सगळा फापट पसारा घ्यायचा नाही.
फक्त आणि फक्त मॅथमॅटिकल स्टेप्स घ्यायच्या आणि त्याच लिहून काढायच्या. आणि तसं शक्य नसेल तर डेरिव्हेशनची तयारी करताना ही डायग्राम फॉर्म्युला असं लिहिलं तरी 3 मार्काच्या प्रश्नाला आरामशीर 1-1.5 मार्क तुम्हाला मिळून जातो. असा ह्या डायग्रामचा आणि फॉर्म्युलाचा उपयोग करून 3 मार्काच्या आणि 4 मार्काच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता आपल्याला हार्डवर्क तर करायचंय, विथ स्मार्ट स्ट्रॅटेजी करायचंय ह्या दिवसांमध्ये, समजलं का? त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे चॅप्टर सिलेक्ट करताना बघा, फिजिकल केमिस्ट्री आधी करा. त्याच्यामध्ये बऱ्याच डायग्राम आहेत. इट इज लाईक ए फिजिक्स, त्याचं पण फॉर्म्युला शीटचे फॉर्म्युले आहेत. फिजिक्सच्या तुलनेत केमिस्ट्रीचे न्यूमरिकल्स खूप सोपे आहेत आणि पुस्तकातलेच न्यूमरिकल पडतात. त्याच्यानंतर फिजिकल केमिस्ट्री, इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तर हे चांगलं करा. त्याच्यानंतर जर तुम्हाला ऑर्गॅनिक आवडत असेल तर त्याच्या नेम्ड रिएक्शन करा, त्याचे मेकॅनिझम समजून घ्या, समजलं का? तर तिथेही फिजिकल केमिस्ट्रीमध्ये याच्यासारखाच फॉर्म्युला, न्यूमरिकल्स, धड्याखालचे एक्सरसाइज नीट करा केमिस्ट्रीचे. या पद्धतीने केमिस्ट्रीचा अभ्यास करा. त्याच्यानंतर बायोलॉजीचा अभ्यास करताना डायग्रामवर जास्त फोकस करा. जवळपास 28 मार्क तुम्हाला फक्त डायग्रामवर मिळू शकतात. डायग्राम करा, त्याचे डिफरन्स चांगले करा. त्याच्यानंतर डिफरन्स 2 मार्कासाठी वेगळी तयारी, 3 मार्कासाठी वेगळी तयारी करा बायोची. धड्याखालचं एक्सरसाइज चांगलं करा. तुम्हाला बऱ्याचदा बायोच्या डायग्राम मध्ये असे बॉक्स देतात आणि त्याच्यामुळे तिथली नावं विचारतात की इथे काय आहे, तर त्यामुळे बायोच्या डायग्राम लक्षपूर्वक करा, समजलं का? आणि त्याच्यामध्ये पण धड्याखालचे एक्सरसाइज पण चांगले करा बायोचे. त्याच्यानंतर मॅथ्सचा अभ्यास करताना सगळ्यात आधी थेरम करा. त्याच्यानंतर परत मॅथ्सला पण फॉर्म्युले करा आणि न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस करा. एक फॉर्म्युल्याचे किमान 2-2 न्यूमरिकल्स सोडवा. आलं का लक्षात? तिथं न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस मॅथ्सला खूप महत्वाची आहे. तर या पद्धतीने सगळ्या विषयांचा व्यवस्थित नियोजन करून जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर अजूनही तुम्हाला सक्सेस मिळू शकतं. फक्त त्याच्यासाठी एकच फॉर्म्युला वापरायचा आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. आलं का लक्षात? पॉझिटिव्ह व्हाइब्स ठेवा की आता काय होणार आहे, वर्षभर केलं नाही, आता काय होऊ शकतं. आपल्याकडे जर ग्लास अर्धा भरलेला असेल तर काहींची विचार करण्याची प्रवृत्ती आहे, ग्लास अर्धा रिकामा आहे. पण पॉझिटिव्ह व्हाइब्स काय सांगतात? नेहमी म्हणायचं ग्लास अर्धा भरलेला आहे. नेहमी आशावादी राहा. आलं का लक्षात? तर मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिना लढे, उन पर है धिक्कार. बघूयात आपण, करूयात अभ्यास, लढून तर पाहूया. मिळणार आहे सक्सेस आपल्याला जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर. बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ अँड डू दी हार्ड वर्क. कराल आतापासून अभ्यासाला सुरुवात करा. ह्या पद्धतीने व्यवस्थित टाइम टेबल करा, फॉलो करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट अँड also best of luck for your upcoming exam. Thank you for watching this whole video.